भास्कर जाधवांना बोलू न दिल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। अध्यक्ष दुतोंडी बोलतात, सरकारला पाठीशी घालतात असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय। ठाकरेंवर आरोप करताना शिंदेना लाज वाटली पाहिजे असं जाधव म्हणालेत। तर भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे बघत हातवारे केले। हे हातवारे चुकीचे आहेत। भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंचं निलंबन करा अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली। मंत्री महोदयांनी एवढं डायरेक्ट आरोप आहे। अध्यक्ष दुतोंडी आहेत, भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि उसे वेगळं त्या ठिकाणी वागतात। उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे, त्यांनी काही केलं नाही। अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला। 2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते, मला त्यांनी सांगायला पाहिजे की मी राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही, प्रश्न विचारा। पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात। आम्ही प्रश्न सरकारला विचारतो, पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वागत असतात। हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्येक ठिकाणी वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहज समजतात। उभाटाचे सदस्य मान्य आदित्य ठाकरेंचे सुद्धा सीसीटीव्ही फुटेज जे आतमध्ये आहेत, त्यांनी जे हातवारे केले, समोरच्या वाकड्यांकडे बघून जे त्यांनी इशारे केले, ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत। त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे, आपण स्वतः या दोन्ही सन्मान्य सदस्यांचे व्हिडिओ फुटेज सभागृहामधले तपासा। ते जे बोललेत तुमचे समोर बसलेले जे लोक लिहून घेतात, त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला मशीन लावले, त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती घ्या। पण माननीय भास्कर शेठ जाधवांनी आपल्याकडे जे हातवारे केले, एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे, नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।